यानंतर बातमी आणखी एका खासदाराच्या कैफियतीची। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेनं मारहाण केल्यानं खासदार रवींद्र गायकवाड वादात आले। मात्र त्यांच्यामुळे आता महाराष्ट्रातल्या एका दुसऱ्या खासदारांना त्रास भोगावा लागतोय। कोण आहे ते खासदार, का होतोय त्यांना त्रास, जाणून घेऊयात त्यांच्याकडून। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड हे सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत। मात्र याच गायकवाडांसोबत आणखीन एक गायकवाड आहेत ज्यांना अशाच पद्धतीचा त्रास होतोय, तो देखील केवळ गायकवाड या आडनावामुळे। खासदार सुनील गायकवाड लातूरचे भाजपचे खासदार आहेत, ते आता आपल्यासोबत आहेत। सर, नेमका काय प्रकार होतोय, म्हणजे गायकवाड आडनावामुळे तुमची देखील कसून चौकशी होते? आपल्या भारताच्या पार्लमेंटमध्ये दोनच गायकवाड आहेत, एक रवींद्र गायकवाड आणि दुसरा मी सुनील गायकवाड। ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या दिवशी मी माझ्या मतदारसंघात जात असताना शुक्रवारच्या संध्याकाळचं विमान होतं 9 वाजताचं। तर नेहमीप्रमाणे माझ्या पीएनी सीट ब्लॉक करण्यासाठी फोन केला एअर इंडियाला। तर 1 मिनिटामध्ये सीट ब्लॉक व्हायची, नाव आणि दिलं की तिथे ऑलरेडी तिकीट बुक असायचं, सीट ब्लॉक व्हायची फ्रंट रोची 1A किंवा 1F। तर त्या दिवशी सांगितलं की नाव काय, तर त्यांनी सांगितलं डॉक्टर सुनील बलराम गायकवाड, पूर्ण नाव, कहाँ के सांसद है, उनका क्या नंबर है, तुम्हारा क्या नाम है, तुम्हारा क्या नंबर है, म्हणजे इतकं डिटेल्स की जवळपास 10-1 मिनिट त्या लोकांनी माझ्या पीएससी बोललं, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने, ज्या पद्धतीने एखाद्याला म्हणजे हरासमेंट करायच्या पद्धतीने त्याच्याशी बोलू, जणू की ते उपकार करतायत। आणि सीट तर ब्लॉक झाली, पण त्यांनी मागची सीट दिली, म्हणजे फ्रंट रोची नेहमी माझी असायची, पण त्यांनी मागची दिली। परंतु मी एअरपोर्टला गेल्यानंतर मी बदलून घेतली पुढची। परंतु ज्या पद्धतीने त्यांचं बिहेवियर चेंज झालं गायकवाड नाव असल्यामुळे, म्हणजे देशातले काय खासदार आणि गायकवाड ज्यांचं नाव असेल ते काय सगळे सारखेच असतात असं समजण्याचं काही कारण नाही। म्हणजे त्या प्रकरणामुळे सगळ्याच गायकवाडांना संशयानं बघणं हे चुकीचं आहे आणि त्याचा तुम्हाला फटका बसतोय? बिलकुल, कारण आपल्या देशात विविध जातीचे आणि विविध धर्माचे लोक राहतात आणि एका नावाचे, एका आडनावाचे अनेक लोक आहेत, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सापडतील। परंतु गायकवाड आहे आणि खासदार आहे म्हणून तुम्ही या पद्धतीने सिक्युरिटी चेकिंगला जे रेग्युलर तुम्ही नेहमी करता, सिक्युरिटी चेकिंगबद्दल आमचं काही म्हणणं नाही, त्यांचं ते काम आहे, त्यांनी करावं, आम्ही सहकार्य करतोच। परंतु जेव्हा त्या तिकिटावरती, बोर्डिंग पासवरती गायकवाड दिसलं आणि सोबत माझ्या प्रोटोकॉल असताना सुद्धा त्यांनी हे सांसद आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर तर मग उलट थोडं जास्त वेळ चेकिंग त्यांनी केली। मी सांगितलं आपको जो चेक करना है कर लीजिए, कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि हम है ही उसी के लिए, कोई प्रॉब्लम नहीं है। लेकिन म्हणजे तुम्ही एवढ्या गेली 3 वर्षापासून दिल्लीला येणं जाणं सुरू आहे, दर शुक्रवारी जाणे आणि दर सोमवारी येणे, परंतु त्या दिवशीचं मात्र बिहेवियर चेंज झाल्यासारखं वाटलं। हा जातानाचा प्रकार झाला, परंतु येतानाही पहाटे 4 वाजता मी एअरपोर्टवरती आलो, 6:30चं विमान होतं आणि जात असताना ज्या पोलीस सिक्युरिटी सोडून जे दुसरी प्रायव्हेट सिक्युरिटी असते त्यांनी पण तिथे अडवलं आणि अडवल्याच्या नंतर जेव्हा त्यालाही माहीत झालं की कोणीतरी हे गायकवाड सांसद आहे, तर मग त्यांनी तिथेही चौकशी केली आणि माझं आत गेलो। आणि त्याच्यानंतर म्हणजे नेहमीपेक्षा हे गायकवाड प्रकरण सगळ्या चॅनलवाल्यांनी उचलून धरल्यामुळं फक्त गायकवाडनी काय केलं, गायकवाडची वनवेज बाजू सगळ्या चॅनलनी दाखवली, परंतु त्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासोबत काय बिहेव केलं हे कुणी दाखवलेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळं काय झालं की देशातल्या सगळ्याच गायकवाडवरती एअरलाईन्सवाले बॅन आणतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली। एखाद्याचा फंडामेंटल राईट छेडण्याचा अधिकार कुठल्या असं प्रायव्हेट कंपनीला नाही असं मला वाटतं। तुमचा हा सगळा किस्सा ऐकल्यानंतर मला तो शाहरुख खानचा पिक्चर आठवला, माय नेम इज खान, म्हणजे ज्याच्यामध्ये केवळ आडनावामुळे त्रास होतो। तुमची आता अवस्था गायकवाडांची तशीच झाली असं म्हणायचं? नाही, बरोबर आहे ते। कारण काय माहिती आहे का, की तुम्ही एखाद्या असं नावामुळे सगळ्यांना सारखं ट्रीट करणं हे चुकीचं आहे। आणि मला वाटतं की ही खरं तर असा जरी हा विषय असला, सेम आडनावामुळे त्रास होत असलेला, मला एक आपल्या माध्यमातून सूचना करायची आहे या सिव्हिल एव्हिएशनच्या सगळ्या कंपन्यांना, की या खात्याच्या मंत्र्यांनी ऑल कंपनीच्या लोकांचं एक वर्कशॉप घ्यायला पाहिजे, की माननीय रुडीजींचं जे स्किल डेव्हलपमेंट आहे
त्याच्यामध्ये असा एक ह्या म्हणजे हवाई प्रवास करणाऱ्या देणाऱ्या ज्या हे आहे म्हणजे वर्कर्स आहेत, जे लोक आहेत, यांच्यासाठी एक स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स त्यांनी सुरू करायला पाहिजे आणि जेणेकरून येणाऱ्या प्रवाशांची कुण्या पद्धतीने तुम्ही बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याचं जरी त्यांना शिक्षण दिलं तर भविष्यात असे तुम्हाला याच्या आधी म्हणजे हा एक हे प्रकरण सोडा, याच्या आधी एअर इंडियाचा असं कधी तुम्हाला स्वतःला अनुभव आला आहे? म्हणजे कारण गैरसोयी किंवा असुविधांच्या बद्दल प्रत्येकजण बोलतोय, तुम्हाला असं कधी? नाही, गैरसोयी वगैरे तर असं होत असतात, म्हणजे ते तर नेहमीचा प्रकार आहे. आणि आपल्या सरकारी कंपनी आहे म्हणून मी एअर इंडियानीच प्रवास करतो, म्हणजे एअर इंडियाचाच मी रेग्युलर प्रवासी आहे. परंतु ज्या पद्धतीने आलेल्या प्रवाशांच्या सोबत बिहेव करायला पाहिजे, त्यात सुधारणा होण्याची गरज आहे असं मला वाटतं. तेव्हा ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालकांची अरेरावी आपल्याला नवी नाही, पण विमान कंपन्याने अशाच वागू लागल्यात का?